गुड मॉर्निंग. आज आपण स्वाध्याय 20 याच्यामध्ये उर्वरित 11 उदाहरणं पाहतोय. काल आपण 1 ते 10 पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणासहित पाहिली. आज आपण प्रश्न क्रमांक 11 पासून उर्वरित उदाहरणं पाहणार आहोत. प्रश्न वाचूया. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून आकृतीची परिमिती काढा. यामध्ये कोण एक्स हा काटकोन आहे आणि कोण डब्ल्यू हा सुद्धा काय आहे, काटकोन आहे. आता आपल्याला सर्वांना पायथागोरसचे त्रिकुट माहित आहेत. आता हा जो YXT त्रिकोण आहे, बघा इथे मी टिक करतो. या त्रिकोणामध्ये आपल्याला YT ची किंमत काढायची आहे. आता 4, 3, 5 हे त्रिकुट माहित आहे सर्वांना ना? 4, 3, 5 प्रत्येकांची ह्यातलं 4 चे दुप्पट करा. किती येणार 4 चे दुप्पट सांगा? आपण पायथागोरसचे त्रिकुट काढण्याचे 3 प्रकार पाहिलेला बघा. 4 दोन्ही किती? 8. 8. पण 8 चे दुप्पट करा. 16. 8 दोन्ही 16. आणि 16च्यातनं 1 वजा केल्यावर कुठली संख्या मिळेल? 15. आणि 16 1 मिळवल्यानंतर 17. मग त्रिकुट कुठलं झालं बघा? हे 15. 8. बरोबर आहे. हे 15 आणि हे 17. 8, 15, 17. मग इथं 8 दिली बघा एक काटकोन करणारी बाजू. दुसरी काटकोन करणारी बाजू किती दिली? 15. म्हणजे ही YT ची तिसरी बाजू आहे ती किती असणार आहे? 17. आता या त्रिकोणात आपण पायथागोरसचं त्रिकुट वापरूया. बघूया कुठलं त्रिकुट येते. कोण सांगतंय? विषम संख्येपासून तयार होणारे त्रिकुट. प्रकार दुसरा सांगा. 5 चा वर्ग किती? 25. 25. 25 कुठल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे? 12, 13 आणि 12 आणि अधिक 13. हा, मग त्रिकुट कुठलं बनलं? विषम संख्या 15 आणि ज्या दोन संख्यांची बेरीज घेतली त्यातली पहिली संख्या 12 आणि दुसरी संख्या 13. हे त्रिकुट झालं. मग आता त्यातली एक बाजू बघा TW 5 दिलेली आहे आणि ZW 12 दिली. म्हणजे कर्ण किती असणार? 13. म्हणजे ZT 13 असणार आहे. आता काढायचे आपल्याला YZ. काय काढायचे आहे? YZ. मग YZ म्हणजे काय वजा काय? कोण सांगते? 17 वजा 13. म्हणजे YT मधून ZT वजा YT आपण किती काढला होता मगाशी? 17 आणि ZT आता किती काढला? 13. किती वजा बाकी येणार? 4. हे 4 येणार. सर्वांना समजलं 4 कसं आलं? हो सर. आता इथं पुन्हा मी 4 लिहितो. आता आपल्याला पूर्ण आकृतीची परिमिती विचारलेली आहे. मी परिमितीला P अक्षर वापरतो, पेरिमीटर. आता परिमिती म्हणजे कुठनं सुरुवात करूया रे आपण? समजा मी X या काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूपासून सुरुवात केली. चला पहिली बाजू ही घ्या. त्या बाजूचं नाव काय? XT. किती? 15. 15. पुन्हा ही TW. TW 5. आहे 5. त्यानंतर WZ. किती आहे WZ? 12. अधिक आता काढलेली Y किती आहे? 4. आणि शेवटची YX. 8. परिमिती म्हणजे बाहेरच्या बाजूच्या सर्व बाहेरनं जे बाजू आहेत, बाह्य सीमेची बेरीज. करा बेरीज. 15 आणि 5 20 30 32 36. किती येते रे बेरीज? 44. आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. आणि जर पायथागोरसच्या त्रिकोणाचा प्रकारला राहिलं नाही तर सरळ पायथागोरसचा सिद्धांत वापरून सुद्धा तुम्ही कर्ण काढू शकता.
पुढचा प्रश्न पहा. 14 सेमी बाजू असणाऱ्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास म्हणून त्या बाजूवर बाहेरून अर्धवर्तुळे काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? मी पहिल्यांदा षटकोन काढतो बघा. षटकोन, नियमित षटकोन म्हणजे 6 ची 6 बाजू समान लांबीची असणार. माईक कोणाचा चालू आहे? हा, मी रेग्युलर हेक्झॅगॉन काढला म्हणजे सर्व बाजू समान असणारा 6 बाजू असणारी बंदिस्त आकृती, त्याला आपण षटकोन म्हणतो. आता 14 सेमी बाजू आहे, मी आतल्या बाजूला 14 लिहितो. ही बाजू 14, ही बाजू 14, म्हणजे 6च्या 6 बाजू किती असणार आहेत? 14 सेमी इतक्या आहेत. आता पुढे काय वाचा. प्रत्येक बाजू व्यास म्हणून बाहेरून अर्धवर्तुळ काढले. आता इथं 14 सेमी व्यास घेऊन अर्धवर्तुळ काढलं, इथं सुद्धा अर्धवर्तुळ काढलं. असे अर्धवर्तुळ काढा. ही झाली अर्धवर्तुळ. तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? कोण सांगतोय कशी परिमिती काढायची? म्हणजे बाह्य ज्या कडा आहेत त्यांच्या लांबीची बेरीज करायची. आता आपण हे अर्धवर्तुळ विचारात घेऊया. हे अर्धवर्तुळ. आता या अर्धवर्तुळाचा काय काढा पाहिजे रे? अर्धपरिघ काढावं लागेल. आता व्यास 14 आहे म्हणजे त्रिज्या किती येणार? व्यासाच्या निम्मे ना. किती येणार त्रिज्या? 7 सेमी. आता अर्धवर्तुळाचा परिघ काढूया. अर्धवर्तुळाचा परिघ काढूया. कोण सांगते अर्धवर्तुळाच्या परिघाचं सूत्र? पाय आर. पाय आर. अगदी बरोबर. कारण वर्तुळाचा परिघ 2 पाय आर. 2 पाय आरला 2 न भागायचं. मग 2 ला 2 जाणार म्हणजे राहिलं काय? पाय आर. मग पायची आपण अंदाजी किंमत किती घेतो? 22/7. 22. आणि त्रिज्या 7. मग 7 ला 7 कॅन्सल केल्यावर राहिले किती? 22. 22 सेंटीमीटर हा अर्धवर्तुळाचा परिघ झाला. आपल्याला पूर्ण आकृतीची परिमिती काढायची. परिमिती म्हणजे काय? 6 अर्धपरिघांची बेरीज करायला लागेल. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग 22 ची 6 वेळा बेरीज करा. म्हणजे 22 गुणिले 6 करू. किती येते? 22 132. 132 सेमी. 132. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक? हो सर, पर्याय क्रमांक 1. तुम्हाला का सगळ्यांना हे? हो सर. प्रश्न क्रमांक 13. प्रत्येकी 4 सेमी बाजू असणारे 4 चौरस एकमेकांना जोडून मोठा एकच चौरस तयार केला तर त्या नवीन चौरसाची परिमिती किती? आता 4 सेमीचा चौरस आहे. आता मी 4 सेमीचा अंदाजे चौरस काढतो. इथे काय आपण पट्टे वगैरे वापरत नाही, त्यामुळं बाजू सरळ येतील सांगू शकत नाही. समजा हा एक 4 सेमीचा चौरस आहे. आता ह्याला दुसरा 4 सेमीचा चौरस जोडतो. जोडला. आता खाली एक जोडतो 4 सेमीचा चौरस. आणि पुढे एक जोडतो. बघा, 4 सेमीचा चौरस आहे. म्हणजे ही बाजू 4 असेल तर ही बाजू सुद्धा 4. ही 4 तर ही पण 4. याप्रमाणे.
आता जो मोठा चौरस तयार झाला त्याची परिमिती विचारलेली आहे. आता चौरसाच्या परिमिती सूत्र काय रे? चौरसाच्या परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू 4 4 गुणिले बाजू. आता मोठ्या चौरसाची बाजू किती आहे? हे 4 आणि हे 4 बेरीज करा. 8 8 आणि गुणाकार करा मग. 32 आहे का 32 सेमीचा पर्याय बघा. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 बरोबर. 3 पुढीलपैकी असत्य विधान कोणते? आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते. आता काय होतंय माहिती आहे का? आपण उदाहरण घेऊन बघायचं. समजा मूळची लांबी 3 आहे. किती आहे? 3. आपण आपल्या मनामध्ये कुठलीही किंमत घेऊ शकतो लांबी आणि रुंदीसाठी आणि रुंदी समजा त्यापेक्षा लहान 2 आहे. मग सांगा मला क्षेत्रफळ किती होईल रे? 3 लांबी आणि 2 रुंदी आहे त्या क्षेत्रफळ. लांबी गुणिले रुंदी ना सूत्र? 6 हा बरोबर आहे. किती होणार? 3 आणि 2 चा गुणाकार 6. आता मी दुप्पट करणार आहे लांबी आणि रुंदी. मग नवीन लांबी किती होणार? 3 दुनी 6. नवीन रुंदी किती होणार? 2 दुनी 4. नवीन क्षेत्रफळ किती होणार सांगा? नवीन क्षेत्रफळ म्हणजे आपण A2 म्हणूया. लांबी गुणिले रुंदी पुन्हा 6 आणि 4 चा गुणाकार. किती येणार नवीन? आता हे काय होते? चौपट अगोदरची क्षेत्रफळ 6 आहे आणि नवीन क्षेत्रफळ 24 आहे म्हणजे 6 ची चौपट झाली. म्हणजे लांबी रुंदी दुप्पट केली. क्षेत्रफळ चौपट होतंय पण इथं परिमिती विचारली. आपण क्षेत्रफळ नाही काढायला पाहिजे. काय काढायला पाहिजे तर? एकच मिनिट. हा परिमिती सूत्र सांगा काय आहे? वाचलं नाही प्रश्न. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आहे. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग लांबी 3 टाकतो अधिक रुंदी 2 टाकतो. कंसातील बेरीज 5 आणि 5 आणि 2 चा गुणाकार किती? 10. आता लांबी दुप्पट करतो म्हणजे 6 करतो आणि रुंदी 2 ची दुप्पट करतो म्हणजे 4 करतो. आता नवीन परिमिती बघूया. इथं पण ते सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी 6 टाकूया, रुंदी 4 टाकूया. आता 6 आणि 4 10, 10 दुनी 20. काय झालं रे? क्षेत्रफळ दुप्पट आलं. परिमिती काय आली? दुप्पट आली. म्हणजे लांबी दुप्पट केली आणि रुंदी जर दुप्पट केली तर परिमिती सुद्धा काय होते? दुप्पट होते. दुप्पट होते. म्हणून हे विधान कसं आहे? सत्य आहे. हे विधान कसं आहे? सत्य. आपल्याला असत्य विधान विचारलंय म्हणजे चुकीचं विधान विचारलं तर 2 नंबरचं बघा. समक्षेत्र असणाऱ्या आयतांची परिमिती समान असते. आता मी तुम्हाला माहितीसाठी 2 या ठिकाणी त्रिकोण देतो. हा पहिला त्रिकोण आहे आणि हा दुसरा आयत आहे. समजा हे 2 घेतलं आणि हे 10 घेतलं. आता हे 4 घेतलं आणि हे 5 घेतलं. दोन्ही आयतच आहेत ना रे? आहेत. आता पहिल्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे सांगा? लांबी गुणिले रुंदी गुणाकार करा की 10 आणि 2 चा 20. आणि दुसऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती? 4 आणि 5 चा गुणाकार करा 20. समक्षेत्र म्हणजे ह्या 2 आयतांची क्षेत्रफळ समान आहेत. आता परिमिती काढूया. परिमिती काय आहे सूत्र? 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे 2 कंसात 10 अधिक 10 किती येणार? 22 दोन्ही 24.
दुसऱ्या आयताची परिमिती काढूया. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी किती? 5 अधिक रुंदी किती? 4. 5 आणि 4 ची बेरीज 9 आणि 92 18. आहे का परिमिती समान रे? इथं परिमिती 24 आहे, इथं परिमिती 8. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. असत्य विधान म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 गरज नाही. दुसरंच असं किमती घेऊन आपण सोडवायचं किंवा काय काय जणांचं हे पाठच असतं. आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते. सत्य विधान. तिसरं आणि चौथं कन्फर्म करूया का? सत्यच असणार आहे विधान पण करायचे का कन्फर्म? बरं कन्फर्म करूया. आज काय जास्त उदाहरण नाही. समभुज त्रिकोणाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होते. आता अगोदरचा मी एक समभुज त्रिकोण काढतोय पहा. आता ह्याची बाजू मी 3 घेतली. समभुज त्रिकोण म्हणल्यावर तिन्ही बाजू समान ना. आता याची परिमिती किती येणार आहे? 3 गुणिले बाजू म्हणजे 3 गुणिले 3 किती आलं? 3 त्रिक 9. आता बाजू मी दुप्पट करतोय पहा. सांगा 3 ची दुप्पट 6, इथं पण 6 आणि इथं पण 6. आता सांगा याची परिमिती किती येईल? 3 गुणिले बाजू ना 18. 3 गुणिले 6 किती येणार? 18. आता अगोदरची परिमिती किती आली? 9 आणि नवीन त्रिकोणाची परिमिती किती आली? 18. 9 आणि 18. 9 ची काय आहे? दुप्पट आहे 18. म्हणजे परिमिती सुद्धा काय झाली? दुप्पट झाली. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य आहे. आणि शेवटचं वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास परिघ दुप्पट होईल. आता बघा मूळची जी त्रिज्या आहे ती आपण समजा 3 घेतली. परिघ किती होईल रे परिघ? सर्कम्फरन्स 2 बरं 3 नको आपण काय करूया 7च्या पटीची संख्या 7 घेऊया. म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. परिघा सूत्र 2 पाया. मग पायची किंमत किती घेऊ? 22/7 आणि त्रिज्या किती घेऊ? 7. आता ह्या 7 ला हे 7 जाईल. मग मूळचा परिघ किती आला? 22 दोन्ही 44. आता त्रिज्या दुप्पट करा. 7 ची दुप्पट किती? 14. मग आता पुन्हा सूत्र 2 पाय r. आता 2 पायची किंमत किती? 22/7 आणि r ची किंमत 14. 7 एके 7 7 दोन्ही 14. 22 दोन्ही 44 44 दोन्ही 88. बघा इथं 44 आहे इथं 88 आहे. म्हणजे त्रिज्या जर दुप्पट केली तर परिघ सुद्धा काय होतो? दुप्पट. कुठलं विधान सत्य आहे? पहिलं, तिसरं आणि चौथं सत्य आहे. असत्य विधान विचारलंय म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. पुढचा प्रश्न पहा. 8 सेमी लांबी असणारा एक चौरसाकार कागद घेऊन त्याचे 4ही कोपरे 1 सेमी गुणिले 1 सेमी मापाचे कापून घेतले. तर मूळ कागदाची परिमिती व कोपरे कापून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कागदाची परिमिती यातील फरक किती सेमी असेल? आता मी इथं 2 चौरस काढतो पहा. हा पहिला चौरस काढला. आता या चौरसाकृती कागदाची लांबी 8 घेतो. समजा हे 8 आहे, हे पण 8 आहे, हे पण 8 आहे, हे पण 8 आहे. आता याची परिमिती सूत्र सांगा. चौरसाची परिमिती किती? सूत्र काय? 4 गुणिले बाजू किंवा किती येणार मग परिमिती? 32. हा 32 सेमी येणार. आता हा चौरस डबल काढतो. फक्त यात काय केलंय सांगा?
1 सेमी गुणिले 1 सेमी मापाचं 4 कोपरं कापलं म्हणजे इथं एक असा चौरस कापला, इथे एक चौरस कापला, इथे एक चौरस कापला आणि इथे एक चौरस कापला. आता मला सांगा ही पूर्ण बाजू 8 आहे. त्यातनं हे 1 होतं, हे 1 होतं. पुन्हा हे 1, हे 1. आता हा भाग किती येणार आहे वरचा हा बघा. मी वेगळा पेन वापरतो सहा. लक्ष तुमच्या. 6. अगदी बरोबर. आता जो भाग आहे तो किती येणार? 6. 6. इथं पण कुठला भाग 6 येणार. इथं पण 6 येणार आणि इथं 6 येणार. कारण हे 1 आहे म्हणजे हे 1, 1. आता आपल्याला शिल्लक राहिलेल्या कागदाची परिमिती काढायची आहे. आता कशाची बेरीज करायची बघा. मी ती सीमा आखून घेतो म्हणजे लक्ष येईल तुम्हाला कशाची बेरीज करायची. आपण सुरुवातीतनं करतो. हा पिवळा पेननं मी सीमा आखून घेतली बघा. एवढ्याच भागाची आपल्याला काय करायची? बेरीज करायची आहे. सांगा आता नवीन परिमिती किती येईल मग? हा ही बाजू किती आहे? इथनं सुरुवात करतो. 1. हे 1. 32 सेमी. 1, 1, 1, 1, 1, 1. हां, वजा 1 आणि 1 2. 6 आणि 2 8, 9 10, 10 आणि 6 16, 17 18, 18 आणि 7 24, 25 26, 26 आणि 6 32. म्हणजे नवीन परिमिती सुद्धा किती आली? 32 सेमी आली. 32. म्हणजे परिमितीत कितीचा फरक झाला रे? अगदी बरोबर 0चा फरक आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे तर 4.4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाची किती फेरे होतील? काल सुद्धा ह्या टाईपचं आपण जवळजवळ 3 प्रश्न पाहिलं होतं. बघा हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आता व्यासावरनं पहिल्यांदा आपण काय काढायचं रे? परीघ. चाकाचा परीघ. सांगा परीघ सूत्र काय? पायडी. व्यासावरनं काढायचे म्हणल्यावर पायडी. मग आपण पायची किंमत टाकूया 22/7. आणि डी म्हणजे डायमीटर. व्यास किती आहे? 1.4. आता 7 एके 7, 7 0 0, 1 4 14, 7 2 14. आणि 22 आणि 0.2 चा गुणाकार करताना 22 2 44 आणि दशांश नंतर 1 म्हणजे 4.4 मीटर. किती आला परीघ? 4.4 मीटर. आता अंतर जे दिलेलं आहे ते किलोमीटर मध्ये दिलेलं आहे कारण आपण परीघ मीटर मध्ये काढला आहे. म्हणजे अंतर सुद्धा मीटर मध्येच पाहिजे. मग हे अंतर किलोमीटरचं मीटर मध्ये आपण रूपांतरण करूया. सांगा 4.4 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000. 4.4 किलोमीटर म्हणजे 4.4 ला 1000 न गुणा किती येईल? 4400. बरोबर आहे. 4000 मीटर. 4400. चाकाचे किती फेरे होतील? काल तुम्हाला मी सूत्र सांगितलं चाकाचे फेरे. सांगा बरं. चाकाचे फेरे अंतर गुणिले परीघ. अंतर गुणिले का भागिले? चाकानं कापलेलं एकूण अंतर भागिले चाकाचा परीघ असं सूत्र आहे. अंतर काढायचं असेल तर गुणाकार असतो. अंतर काढायचं असेल तर काय असतो? गुणाकार असतो. आता अंतर आपण मीटर मध्ये काढलंय 4400 भागिले परीघ आपला आलाय 4.4. आता वर 10 न गुणूया आणि खाली पण 10 न गुणूया. 44 ला 10 न गुणल्यावर 44,000 होणार. आणि 4.4 ला 10 न गुणल्यावर
44 येणार. आता 44चा पाडा 44 एके 44 आणि वरचं 3 शून्य ना, बरोबर का? पर्याय क्रमांक 2 लाखाचे 1000 फेरे होते. 17वा प्रश्न, आकृतीत चौरसात एक वर्तुळ आंतरलिखित केले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 314 चौरस सेमी असल्यास चौरसाची परिमिती किती? आता पहिल्यांदा आपण हे जर जोडलं तर तुमच्या लक्षात येईल बघा. हा वर्तुळाचा व्यास मी जोडला. आता इथे काटकोन असणार आहे. इथे पण काटकोन असणार आहे. आता O हा वर्तुळाचा आपण केंद्रबिंदू घेऊया. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून आपण वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो. मला पहिल्यांदा वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र सांगा रे. एरिया ऑफ सर्कल. पाय अगदी बरोबर. पाय आर वर्ग. एरिया 314 ठेवतो. पायची किंमत 22/7 आणि गुणिले आर वर्ग. आता 22/7 तिकडे गेल्यावर काय होईल? 7/22. 7/22 जातोय का पूर्ण भाग सांगा? 22 एके 22, 22 एके 22. 31 मधून 22 गेल्यावर राहिले किती? 9 नाही, पायची किंमत 3.14 घ्यायची की रे. तुम्ही तरी कुठे बोलला काय? मी 22/7 घेतली चुकीची आहे ना. इथं पायची किंमत त्याने 3.14 घ्यायला सांगितली. पुन्हा मी सूत्र लिहितो. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग. क्षेत्रफळ 314, पायची किंमत 3.14 घ्यायची आणि गुणिले त्रिज्येचा वर्ग. आता उजवीकडचं 3.14 डावीकडे आल्यावर भागिले होणार, म्हणजे 314 भागिले 3.14. आता वर 100 न गुणलं तर 31,400 होणार आणि 3.14 ला 100 न गुणलं तर 314 होणार. असं काय केलं तर दशांशने घालवण्यासाठी दोन्हीकडे 100 न गुणलं. 314 एके 314 आणि वर 2 0 म्हणजे त्रिज्येचा वर्ग 100 आहे. मग त्रिज्या किती येणार? दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढल्यावर 10. आता मला सांगा हा व्यास किती मग? त्रिज्या 10 आणि ही पण त्रिज्या 10 येणार. म्हणजे 10 आणि 20. आता व्यास 20 आला. आता मला सांगा हा व्यास आणि वरची बाजू कशी असणार आहे? समान. म्हणजे चौरसाची बाजू सुद्धा किती येणार? 20. आणि चौरसाच्या परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू. 4 बाजू. बाजू 20 करा गुणाकार. 80. आहे का परिमिती 80 सेमीचा पर्याय? पर्याय क्रमांक 1. प्रश्न 18वा. आकृतीत अर्धवर्तुळाकृती बाग दाखवली आहे. बागेची त्रिज्या 7 मीटर आहे. एक व्यक्ती ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी अर्धवर्तुळाकार मार्गाने चालत गेली तर ती किती अंतर जास्त चालली? आता ए पासून बी पर्यंत जायचंय. आता सरळ मार्ग आपण अगोदर घेऊया. त्रिज्या किती आहे रे? 7. समजा हा अर्धवर्तुळाचा केंद्रबिंदू ओ घेतला. उभी त्रिज्या आहे तशी ओ ए पण काय आहे? त्रिज्या. जर तो सरळ मार्गाने गेला असता ए पासून बी पर्यंत, ए बी किती आलं असतं? 14. बरोबर. किती आलं असतं? 14 मीटर. हा आता बघा, सरळ मार्गाने ती व्यक्ती गेली नाही तर अर्धवर्तुळाकार मार्गाने गेली, म्हणजे अशी गेली बघा. इथं बाण पण दाखवलंय बघा, अशी गेली.
म्हणजे काय काढावं लागेल रे? काय काढावं लागेल ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी? परीघ परीघ कसला परीघ? अर्धा परीघ आहे ना, अर्ध परीघ. परीघा सूत्र 2 पायार बरोबर आहे ना, आणि अर्ध परीघ असले की त्याला 2 भागायचं. हा पायार. मग पायची किंमत आपण किती टाकूया? 22/7. आणि म्हणजे त्रिज्या किती? 7. 7 ला 7 गेल्यावर राहिले किती? 22. बरोबर 22 मीटर. म्हणजे तो सरळ गेलास तर 14 मीटर मध्ये पोहोचला असता. तो अर्ध वर्तुळाकार मार्गाने गेल्यामुळे त्याला 22 मीटर अंतर चालावं लागलं. मग ह्या दोघांचा फरक काढा. 22 आणि 14तला फरक. 8. त्याला 8 मीटर अंतर जास्त चालावं लागलंय की नाही? आहे का 8 मीटर? पर्याय क्रमांक 2. ऑप्शन नंबर 3. सर 2 आणि 3. पर्याय क्रमांक 3. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 8 मीटर म्हणजे आणि 800 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय दुसरा पण येतोय. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पण आणि पर्याय क्रमांक 3 सुद्धा, कारण 2 अचूक पर्याय होतं ना. प्रश्न क्रमांक 19. एका त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर 3:4 आहे. त्रिकोणाची परिमिती 24 सेमी असल्यास त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? आता गुणोत्तर दिले का नाही, याचा अर्थ समानपट x मानूया. मग पहिली बाजू किती येईल? 3x ला गुणा 3x, 4x, आणि तिसरी बाजू किती येणार मग? 5x. आणि परिमिती सूत्र काय रे? त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर किती येणार? 12. मग 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, x बरोबर 24 येणार. बरोबर आहे. मग x ची किंमत किती येणार? 12ला किती न गुणल्यावर 24 येतं? 2. आता याच्यामध्ये सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? सर्वात मोठी बाजू म्हणजे कुठली येणार? 3x का 4x का 5x? 5x. 5x. ची किंमत आपण 2 ठेवूया. 5 आणि 2 चा गुणाकार किती मग? 10 सेमी. तर आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 1. बरोबर. प्रश्न क्रमांक 20. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 20 प्रमाणे किती खर्च? आता पहिल्यांदा 1 पदरी कुंपणासाठी लागणारी तार काढूया. 1 पदरी कुंपणासाठी लागणारी तार म्हणजेच परीघ. सांगा ना, परीघा सूत्र काय? 2 पाया. बरोबर. मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि गुणिले त्रिज्या किती? 28. त्रिज्या 28 आहे रे. आता इथे बघा 7 एके 7 आणि 7 चौक 28. मग 22 दुनी 44 गुणिले 4. 4 चौक 16 हातचा 1, 4 चौक 16 आणि 1 17. 176 मीटर काय झाला? परीघ झाला. बरोबर ना? आता परीघ म्हणजे 1 पदरी कुंपणासाठी लागणारी तार बरं का. आता आपल्याला विचारले 5 पदरी कुंपणासाठी लागणारी तार किती? मग 5 गुणिले 176 करा. 5 पदरी कुंपणासाठी लागणारी तार. मग 5 7 30 हाताला 3, 5 7 35 आणि 3 38 हाताला 3, 5 1 5 आणि 3 8. 880 मीटर ही 5 पदरी कुंपणासाठी लागणारी तार आहे. आता आपण खर्च काढूया.
एका मीटरचा खर्च 50 रुपये, तर 880 मीटरचा खर्च किती? मग 880 ला 50 न गुणा चला. 880 गुणिले 44,000. 2 0 5 8 40 17 4 5 8 40 आणि 4 44,000. बरोबर आहे. किती येणार? 44. 44,000. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. दिलेल्या आकृतीमध्ये EF आणि IH म्हणजे ही वरची बाजू आणि ही खालची बाजू कशा एकमेकांना समांतर आहे. पुन्हा EF हा काटकोन आहे. F आणि I काटकोन आहे. म्हणजे हा F कोण काटकोन आहे, हा I पण कोण काय आहे, काटकोन आहे. आता दिलेल्या किमती बघूया आपण कोणत्या आहेत. EF 9 म्हणजे ही बाजू 9 आहे. FG 7 ही बाजू 7 आहे. IH 40 IH म्हणजे ही खालची तळाची बाजू 40. तर आकृतीची परिमिती किती? आता हा वरचा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरूया. कोण सांगते मला काय येईल? एकच 41. मिनिट. लिहिताना काहीतरी मिस्टेक झाली मला वाटते. तुमच्याकडे गाईड आहे का? मला बघू द्या एकदा चेक करून. EF 24 आहे. इथं 9 कसं काय झालं? एकच मिनिट मी पुन्हा इरेज करतो. हे जे आहे का नाही हे चुकलंय माझ्याकडून लिहिताना. EF 24 आहे. हो सर, EF 24च आहे. आणि FG किती आहे? FG 7. IH किती आहे? 40. FG आणि 7 आहे. मी लिहिलंच नाही इथं. EI किती लिहिले बघा इथं? 9. 9. हे 9 दिले. आता पुन्हा लिहितो. EF 24 दिलाय. IH म्हणजे खालची बाजू ही 40 दिली बघा 40. EI 9 FG 7 म्हणजे ही बाजू 7. आता आलं बरोबर. आता EFG या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचा त्रिकोण सांगा. 7 पासून तयार होणारा त्रिकोण कुठला रे? 7 24 25. करेक्ट. 7 चा वर्ग 49. 49 कुठल्या दोन संख्यांची बेरीज आहे क्रमवार? 24 25. म्हणजे त्रिकोण कुठलं झालं? 7 7 24 25. हा. मग एक बाजू तुम्हाला इथं 7 दिली आहे, दुसरी बाजू 24 दिली, म्हणजे EG किती असणार? EG 25. करेक्ट. आता या खालच्या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा त्रिकोण लागू करूया. इथं 9 या विषम संख्येपासून होणारा त्रिकोण. 9 चा वर्ग किती? 81. 81 कुठल्या दोन क्रमांकाची बेरीज आहे? 40 आणि 41. म्हणजे 9 40 41. त्रिकोण 40 9 9 40 40 41. 41. मग ही बाजू 9 आहे, ही बाजू 40 आहे, म्हणजे EH किती असणार? EH 41. बरोबर आहे. EH किती असणार? 41. आता मला GH सांगा किती? GH मग कोण सांगते? 41 मधून किती वजा करावा लागेल? 25 ना? 25. 16. किती वजा होते मला? 16. 16. करेक्ट 16. हा. आता मला ज्या बाजू पाहिजे त्या सगळ्या मिळालेल्या आहेत. आता परिमिती. आता मी E पासून सुरुवात करतो क्लॉकवाईज डायरेक्शन. सांगा EF किती? 24. 24.
7 अधिक 16 16 अधिक 40 आहे. 9 करा हे सर्वांची बेरीज. 24 9 सर 88 89 96 किती आलं? 96 सेमी आहे का पर्याय? हो सर पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण काय पाहिलेलं आहे तर परिमिती हा घटक संपवलेला आहे. उद्याच्या तासिकेला आपण क्षेत्रफळ हा घटक सुरू करणार आहोत. सर. हॅलो सर. हा बोला. सर माझ्याकडे पुस्तक वेगळं आहे, मला पुस्तकाचा फोटो पाठवा ना तेवढा. आपलं शिष्यवृत्तीचं गाईड आहे, पाठवतो. ठीक आहे. हा हो ओके बाय.